नीलम गोरे लक्षवेधी लावायला आणि उमेदवारीसाठी पैसे घेतात, मर्सिडीजवरून झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊतांचा सनसनाटी आरोप। नीलम गोरेंचं वक्तव्य मूर्खपणाचं, संजय राऊतांच्या भूमिकेला समर्थन देताना शरद पवारांची प्रतिक्रिया। मात्र साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ झाल्याचा राऊतांचा आरोप अमान्य। साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी टोचले नीलम गोऱ्हेंचे कान। साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नसल्याची फडणवीसांची टिप्पणी। सुषमा अंधारेंकडून नीलम गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस, तर शिवसेनेत गोऱ्हेंमुळे माझा पक्षप्रवेश रोखल्याचाही आरोप। विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप। वारंवार डिवचलं तर सर्व काही बाहेर येईल, किशोर तिवारींचा इशारा। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्सादोगच्या ग्रामस्थांचं उद्यापासून आंदोलन, बैठकीनंतर ग्रामस्थांचा निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, मात्र नैतिकता आणि यांचा काही संबंध दिसत नाही, शरद पवारांचा टोला। कृषी मंत्री कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाचा दिलासा, 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, तर अपीलचा कालावधी असेपर्यंत मंत्रिपद कायम राहणार, वकिलांची माहिती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं, नरेंद्र महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भक्त आक्रमक। सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीसंबंधी सुनावणी, 3 वर्षांपासून रखडलेल्या मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणेला अटक, मारहाण करणाऱ्या तिघांची पोलिसांकडून खिंड। महाकुंभमेळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शिवसेनेचे नेते पंकजा मुंडेंचं पवित्र स्नान, तर अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता अक्षय कुमारसह IPS विश्वास नांगरे पाटलांनीही केलं कुंभस्नान, 3 दिवसांनी महाकुंभचा समारोप। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर दरबारी राजकारण म्हणत शिंदेंच्या शिवसेनेच्या नाईकांवर हल्लाबोल। पुढील 2 दिवस मुंबई ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, मुंबई हवामान प्रादेशिक केंद्राकडून अंदाज व्यक्त। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।